आज एक्सप्लोर करूया चॅनल वरती पहिल्यांदा तुळुनाड क्युझिन. पोळीपासून खूप वेगळा आहे हा घी रोस्ट मसाला इज व्हेरी डिफरंट. पहिल्यांदा ट्राय केल्या ह्या युनिक तुळुनाड डिशेस जसं पुंडी, व्हेजिटेबल उत्तप्पा, बिस्कुट अंबाडे हे काय असतं, घी रोस्ट डोसा, पोहा उपकारी हे कसं खायचं असतं व सेमई तोया हे नेमकं काय आहे हे जाणून घेतलंय आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्हालाही सांगणार आहे. त्याच्यामुळे प्लीज हा व्हिडिओ बघत राहा. आणि ही जागा म्हणजे टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट नाहीये, इट्स ऑलमोस्ट लाईक अ युरोपियन कॅफे. टू ब्युटिफुल. नमस्कार मंडळी, सुप्रभात. खूप फ्रेश अशा मॉर्निंग्स असतात माझ्या आजकाल आणि खूप फ्रेश अशी स्टार्ट आणि फ्रेश अशी स्किन माझी मला फील होते. खूप कारणं असू शकतात. मागच्या ब्लॉगमध्ये खूप असे छान छान कॉमेंट्स तुम्ही लिहिले गेस करताना की माझा हा ग्लो कशामुळे आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही कंटिन्यू करा तुमचं गेसिंग ह्या ब्लॉग खाली. पण व्हॉट इज द सिक्रेट ऑफ माय ग्लो. बट आय थिंक मी आजकाल माझ्या डाएटची खूप खास काळजी घेते. मी केमिकल्स टॉक्सिन्सपासून खूप लांब राहते, स्पेशली विथ माय स्किन केअर. खूप सारं पाणी, झोप ह्या सगळ्या गोष्टी करते. सो दॅट कुड बी द रिझन. आणि मागचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर प्लीज तो ब्लॉग पण जाऊन बघा. मी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला का गेलेले हे तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट करून कळवा. अँड आता मी तुम्हाला माझं शूटला निघायच्या आधी माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे असतं ते दाखवते. सो लेट्स गो अँड स्टार्ट. आंघोळीनंतर आपला स्वच्छ चेहरा असतो त्याच्यावरती आपण हे मॅजिक सिरम वापरायचं आहे फ्रॉम हिमालया डार्क स्पॉटसाठी. 2 ते 3 ड्रॉप्स आपल्याला चेहऱ्यावरती लावून मग छान इव्हनली स्प्रेड करायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून. 100% ऑर्गॅनिकली सोर्स सर्वासा टर्मरिक, 10% ग्लायकॉलिक ऍसिड, 2% नायसिनामाइड हे नॅचरली डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन काढून टाकतं. ऑल्सो हे खूप लाईट वेट आहे त्याच्यामुळे पटकन आपल्या स्किनमध्ये अब्झॉर्ब होतं आणि विजिबली क्लिअर तुम्हाला तुमची रेडियंट स्किन दिसणार आहे फक्त 7 दिवसात. सो अमेझिंग प्रॉडक्ट तुम्ही शॉप करू शकता ऑनलाईन फ्रॉम ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायका किंवा मग हिमालयाच्या वेबसाईटवरनं 30% डिस्काउंट मिळवू शकता, ज्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. हे ऑर्गॅनिक फुल सेफ प्रॉडक्ट नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून तुमचा एक्सपिरियन्स पण कळवा. आणि आता आपण जाणार आहोत एक खूप वेगळ्या क्युझिनला टेस्ट करायला. म्हणजे आपण जसं चेटीनाड क्युझिन असतं तसं एक तुळुनाड क्युझिन असतं. लेट्स गो अँड चेक दॅट आउट. नमस्कार मंडळी. साऊथ इंडियन जेवण म्हणाल्यावरती नेहमी इडली, डोसा, सांबार, मसाला वडा, मसाला डोसा वगैरे असं काही नसतं. खूप प्रकार असतात जे मी त्यातल्या त्यात प्रयत्न करत असते काही ना काहीतरी नवीन डिस्कवर करायचं. आणि मी म्हटलं यार प्रत्येक वेळेस टिपिकल करण्यापेक्षा आज एक वेगळी साऊथ इंडियन चव तुमच्यापर्यंत आणूया आणि दॅट इज तुळुनाड क्युझिन. सो तुळुनाड क्युझिन म्हणजे तुळू हा जो शब्द आहे कर्नाटका रिलेटेड आहे. सो ऑफकोर्स स्टार्टिंग अँड ओरिजिनेटिंग फ्रॉम कर्नाटका. सो टेस्ट ऑफ तुळुनाड ही जागा आहे नमा. कर्नाटका ते केरळा असा एक जो पूर्ण बेल्ट आहे, स्टार्टिंग राईट फ्रॉम उडुपी टू कासारगोड हा जो एरिया केरळामधला आहे, इथे हे क्युझिन तुम्हाला मिळतं. जर अशा वेगळ्या पद्धती आहेत. हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. सो मी म्हटलं की चला आज जाऊन बघूया. लव्ह दिस प्लेस कारण ना ह्यांनी खूप कॅफे स्टाईल ही जागा बनवलेली आहे आणि खूप प्लेझंट असं वातावरण आहे. लिमिटेड सीटिंग आहे बट द फूड क्वालिटी आय हॅव हर्ड इज अमेझिंग. आणि तुम्ही लोखंडवाला शॉपिंग किंवा अंधेरी साईडला कधीही आलात की मस्ट विजिट ही जागा असणार आहे. युजली साऊथ इंडियन फूड आपण स्नॅक्सच विचार करतो पण इथे मिनी थाळीज पण आहेत स्टार्टिंग फ्रॉम 90 रुपीज जे मी तुम्हाला दाखवणार आहे. पॉकेट फ्रेंडली डिशेस आणि थाळ्या बघण्यासाठी लेट्स गो. कॅफे नमाचं लोकेशन एकदम आयडियल आहे कारण ह्या अंधेरीच्या एरियामध्ये खूप कॉर्पोरेट ऑफिसेसचे बिल्डिंग्स आहेत. आणि हा बघा लुक एकदम युरोपियन कॅफेसारखा रिलॅक्सिंग टाईम तुम्हाला पाहिजे असेल, क्विक लंच, क्विक मीटिंग्स किंवा अनवाइंड करण्यासाठी जी जागा परफेक्ट वाटेल ती ही आहे, इन्क्लुडिंग द म्युझिक. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याच डिशेस खाऊन तुम्हाला दाखवण्यापेक्षा आज बघा 101 डिश जी कधीच आधी मी ट्राय केली नाहीये ती बघणार आहात. तुळुनाड क्युझिन पहिल्यांदा आपल्या चॅनलवर दिसणार आहे. युजली साऊथ इंडियन फिल्टर कॉफी आपण नेहमी करतो बट आज मी चहा घेतलाय बिकॉज इथे मँगलोरवरनं खास मागवलेले एक बिस्कुट आहे म्हणजे कट बिस्किट ज्याला म्हणतात. सो हे नान खटाईसारखं आहे. लेट्स जस्ट ट्राय दिस विथ चाय. मी ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी मम्माला म्हणत होते मम्मा मी लहान होते तेव्हा तू कुठली चहा पावडर वापरायची, खूप स्ट्रॉंग आणि असा आयकॉनिक चव मला लक्षात राहणारी याची. आता आजकाल ते येत नाही. खूप छान चहा आहे. नमा म्हणजे तुम्हाला असं वाटेल नमस्कार वगैरे असं नाही आहे. नमा म्हणजे तुळूमध्ये आपलं.
तर ही जागा जेवढी ज्यांनी सुरू केली त्यांची आहे तेवढी आपल्या सगळ्यांची आहे असं त्यांना म्हणायचं आहे. सो ही जागा आहे नमा, विच इज बेसिकली आवर प्लेस टू कम अँड ईट. फ्रेश असं सुंदर बिस्किट आहे. मी मागवलेले आहेत मँगलोर बन्स. तुळू ही एक भाषा आहे एसेन्शियली फ्रॉम कर्नाटका, त्याच्यामुळे मँगलोरियन बन्स किंवा पुंडी किंवा इतर या सगळ्या ज्या गोष्टी येणार आहेत आपल्यासमोर ह्या सगळ्या अस्सल मँगलोरी तुळू असणार आहेत. सो एका प्लेटमध्ये तुम्हाला 2 बन्स मिळणार आहेत. हातात घेताच हा असा एकदम खुशखुशीत असा तुटलेला आहे. सो इट्स एक्स्ट्रीमली सॉफ्ट. हे ओव्हरनाईट फर्मेंटेशननी बनवतात मँगलोर बन्स, ज्याच्यामध्ये थोडंसं आत जिरं असतं, त्याच्याबरोबर असतं केळं आणि त्यांचं बॅटर. ते सर्वात सुंदर फर्मेंट झाल्यानंतर हा सॉफ्टनेस येतो. यू कॅन सी इट्स क्रम्बलिंग इन माय हँड. अँड त्यांनी सर्व केलेलं आहे 2 चटण्यांबरोबर. पहिला आपण ट्राय करूया एक पीस विथ द व्हाईट चटणी. मेल्टिंग इन द माउथ. आत मोठी मजा ही असते तो तिखट गोडपणा जो एन्जॉय करता येतो आपल्याला, इस्पेशली ॲज अ ब्रेकफास्ट आयटम. चिवट अजिबात नाही आहे, तळलेला आयटम आहे पण तेलकट अजिबात नाही आहे. सो ही रेड चटणी ऑलमोस्ट सगळ्या आयटम्स बरोबर सर्व होणार आहे, जी आहे कांदा टोमॅटोची. इतकी फ्रेशली ग्राउंड आहे ना की त्याला मला टोमॅटो आणि कांदा लाईक लिटरल लागतोय. काय काय ठिकाणी अशी पद्धत आहे कॉफी चहामध्ये बुडवून खायची. बिस्किट जास्ती वेळ घेतात तोंडात विरघळायला, माहिती आहे. नेक्स्ट आयटम आहे पुंडी. हा आयटम मी पहिल्यांदा खाणार आहे. सो बेसिकली इट इज रागी बॉल्स सारखे राईस बॉल्स असतात आणि त्याच्याबरोबर दिल्यात त्यांनी पांढरी आणि लाल चटणी आणि सांबार. आणि सांबार आधी आपण टेस्ट करूया. आंबट गोड टाईप असतो आणि पातळ, म्हणजे अशी दाणेदार त्याच्यामध्ये डाळ नसते. आणि भाज्या सेम. आता आपण ट्राय करूया पुंडी. असे ते स्टीम होऊन जशा इडल्या येतात ना तसे हे बॉल झालेले आहेत. जरा दाणेदार टेक्स्चर दिसतंय त्यांचं. पहिला आपण ट्राय करूया विथ व्हाईट ग्रीन चटणी. सो ह्याच्यात अगदी बासमतीचा अरोमा आहे, ह्याच्यात नारळ आहे आणि थोडीशी वेलची आहे, वेलची पूड. सो मोदकची एक झलक आपल्याला, जसा अड्डा किंवा मोदकचा ची पारी असते ना ज्याच्यामध्ये थोडीशी वेलचीची चव लागते, आपल्याला नारळ लागतो आणि त्याच्याबरोबर राईस. इट्स लाईक दॅट. यू शुड ट्राय दिस. इज व्हेरी डिफरंट. लाल चटणीबरोबर ट्राय करते. झोमॅटो स्विगीवरनं पण ऑर्डर करू शकता. 5 येतात हे राईस बॉल्स. पुंडी इज द डिश. नारळ खूप जास्ती प्रमाणात नाही आहे पण मज्जा येते. व्हेरी डिफरंट. थोडं भगरसारखं पण लागतंय ना मग टेक्स्चर. लविंग द आंबट गोड सांबार. सो व्हेजिटेबल मिनी उत्तप्पा आज मी ऑर्डर केले, ते 3 आले. एक वेगळ्या प्रकारचा मसालावरती टाकलाय, खूप छान स्पॉन्जी आहे, ऑलमोस्ट लाईक अ सेट डोसा, बट तो आंबटपणा आहे लाईक अन उत्तप्पा. नेक्स्ट डिशेस मध्ये आले आहे बिस्कुट आंबाडे. सो बेसिकली हे भजी स्टाईल जे मेदू वडे असतात त्याच्यापासूनच बनवलेले आहेत. मोर लाईक अ मेदू वडा. व्हेरी नाईस अँड फ्लफी. हे चटणी आणि सांबार बरोबर येतं. एखादी डिश असते ती वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांची नावं वेगळी वेगळी पडतात. जसे आपले डायलेक्ट्स भाषा कशा बदलतात ना दर 5 किलोमीटरला. सो तसे काही काही प्रेपरेशन्स मला असे नोटीस झाले आहेत की ते आपल्याला कुठल्या वेगळ्या नावाने माहिती आहेत. तर ह्याला बिस्कुट आंबाडे म्हणतात, विच इज बेसिकली लाईक भजी मेदूवड्याच्या टेस्टची, बट व्हेरी क्रिस्पी अँड फ्रेश. हे आहे दडप्या पोह्यांसारखे पोहा उपकरी. सो हे जास्ती रोस्ट केलेले नाही आहेत, वेलची केळ्याबरोबर येतात खायला. सो मी घेतलेला आहे केळं, ज्याला मी थोडासा तुकडा त्याचा कट करणार आहे आणि तो थोडा मसाल्यामध्ये टॉस केलेला न भिजवलेला पोहा आपण क्रंचीवाला खाऊया. खूप वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचा मसाला वापरलेला आहे पोह्यांना टॉस करण्यासाठी. सो तो खूप मजेदार लागतो आणि थोडासा केळाचा गोडवा. मला असं वाटतं की साऊथमध्ये ना ऑल्सो न्यूट्रिशनल व्हॅल्यूला एक बॅलन्सिंग खूप डिशेसमध्ये करतात ते, लाईक द कार्ब्स, अ लिटल प्रोटीन, अ लिटल फॅट आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो मे बी तसं काहीतरी कॅल्क्युलेशन असेल. समई तोया म्हणजे ह्या शेवया असतात जे इडियप्पम सारख्या दिसत आहेत, नूडल्स सारख्या. ही तोया म्हणजे तूर डाळीचं प्रिपरेशन आहे आणि त्याच्याबरोबर या शेवया येतात, विच इज लाईक नूडल्स आणि चटणी. हे वरण ते जे मी आधी टेस्ट करते. सो सिम्पल, पण त्याला जर नारळ थोडासा आणि एक आंबटपणा आहे. आई ग, आता मी हातच वापरणार आहे. दिस इज लाईक इडियप्पम. तर चटणीबरोबर पण ट्राय करते. त्या वरणाचं तुम्ही ह्याच्यावरती टाकल्यानंतर मला कळतं आहे की इतकं सिम्पल टेक्स्चर आहे, म्हणजे नुसती उकडलेली डाळ असते ना आणि इतकी साधी फोडणी, त्यांना ना टोमॅटो ना कांदा, पण त्या बारीक मोहरी आणि कढीपत्त्याची जी लागला आहे ना तो तडका. आपल्या साध्या वरण भातात जो आपल्याला जॉय मिळतो पिवळ्या वरण भातात,
तसा जॉय विथ ऑसम टेक्स्चर. म्हणजे मला आत्तापर्यंतच्या सगळ्या डिशेस इतक्या वेगळ्या वाटतात. तुम्ही पण कॉमेंट करून मला कळवा तुम्ही ह्या डिशेस आधी बघितल्यात किंवा टेस्ट केल्यात का, बिकॉज आय फील दिस इज युनिक. 1 महिना झाला आहे या जागेला उघडून. आय एम सो ग्लॅड की मी तुम्हाला ही लवकरात लवकर दाखवू शकले. सो यू कॅन ऑल्सो स्वतः येऊन इथे एक्सपिरियन्स घेऊ शकता या सगळ्या डिशेसचा. आपण नेहमी डोसे बघितलेले आहेत, बट घी रोज डोसा हा लांब असा आलेला आहे. पहिल्यांदा मी टेस्ट करणार आहे विथ 2 चटणी आणि सांबार. आणि मी घेतला आहे परत एक गरम गरम चहा. आणि हे बघा इथे आत आहे ह्याला सगळा घी रोस्टचा मसाला लावलेला. सो दिसताना तरी खूप तिखट दिसतोय. लेट्स टेस्ट आहे. जास्ती तिखट नाही आहे आणि इट्स टेस्टिंग सो गुड. युजली हे जिनी डोसा वगैरे कॉन्सेप्ट अजिबात आवडत नाही. त्याच्यामध्ये डोशामध्ये खूप स्टफिंग असतं. बट दिस इज सो रिच. कारण काय घी रोस्ट आहे त्याच्यामुळे तो पूर्णपणे नरम आहे. त्यात घी आहे आणि थोडंसं ना असं जाडसर आहे. व्हेरी वेल कुक्ड. घीनी जी चव एक्सेंच्युएट होते ना. युजली आपण साऊथ इंडियन जेवण असं एकदम टिपिकल हॉटेल सेटअपमध्ये किंवा मग असं एकदम बाकड्यांवर वगैरे बसून एन्जॉय करतो. बट दिस इज अ कॅफे. इट्स अ ग्लॅमरस कॅफे ज्याच्यात तुम्ही बसून हे असे एकदम ट्रेडिशनल रिच घी रिच अशा डिशेस खाऊ शकता. ग्रेट फॉर मीटिंग्स, लंचेस, क्विक लंच, चाय कॉफी ब्रेक्स. जस्ट आणलेला आहे बेने डोसा. बेने म्हणजे बेसिकली बटर म्हणजे लोणी आहे. आणि हा ना बेने डोसा नेहमी क्रिस्पी असायला पाहिजे तसा क्रिस्पी आहे. आणि आत ह्याचा रंग बघा तुम्हाला दिसतोय. बेने इज बेसिकली व्हाईट बटर. कॅन यू सी दॅट ग्लेज. मला ना डोसा आधी वाटायचं की असा तो जो वेफर डोसा असतो क्रिस्पी आपण ज्याला म्हणतो पेपर डोसा, दॅट इज रिअल अँड ऑथेंटिक. पण मला सुरेननी सांगितलं की घरोघरी साऊथमध्ये जो डोसा बनतो तो ॲक्च्युली बेने डोसा असतो, जो बाहेरनं क्रिस्पी असतो आणि आतल्या साईडनी जरासा नरम आणि फ्लफी असतो. तो पण ट्रेडिशनल तुम्ही इथे टेस्ट करू शकता. 90 रुपयापासून सुरू होणारे मील्स आपण बाहेर वाचले. आणि आता बघा मी घेतलेलं आहे रसम राईस. हे लंच मील ज्याच्यामध्ये आलेलं आहे पिकल, पापडम, रागीचा पापड आहे कुठला तरी फ्रायम सारखा, भेंडीची भाजी, रसम आणि हा राईस. सो रसम असा फळफळतोय. हे एकदम पातळ आहे. म्हणजे मी तो राईसवरती टाकलाय तर लिटरली तो सगळा असा मुरला. थोडासा मसाला आणि कोथिंबीर आणि टोमॅटो दिसतोय. भेंडीच्या भाजीमध्ये एकदम छान असं आपलं कोकणात कशी असते की जर अशी त्याच्यावरती ओलं खोबरं टाकलं असतं आणि एक असं थोडासा आंबटसरपणा असतो. म्हणजे तुम्ही आमचूर असू शकतं किंवा मग कोकमं असू शकतात तशी चव आहे. आणि रसम पण एकदम असा जाळ नाही आहे त्याच्यामुळे मजा येते खायला. पोळी पापड आहेत, कैरीचं लोणचं ते पण मी थोडं घेते भाजीबरोबर. पोट भरून असं जेवू शकता. कुछ मीठा हो जाए मध्ये आहे केसरी बाग, पायनॅपल शिरा आलेला आहे, काजू लकलकता आहे तो केळीच्या पानावरती, जाड रवा आहे, गरमा गरम आहे. आणि ना जेव्हा तुम्हाला माइंड असं रिलॅक्स करायचं असेल, पोटाला पण रिलॅक्स करायचं असेल, तेव्हा एकदम सात्विक पद्धतीचं जेवण, एकदम ट्रेडिशनल क्लीन एन्व्हायरमेंट, ऑम्बियन्स, झाडं, म्युझिक, एव्हरीथिंग. कम टू नमा. लक्षात ठेवा, कॉमेंट करा. अँड दॅट आय लव्ह यू ऑल.